माहीम विधानसभा मतदारसंघातनं आपली विजयी हॅट्रिक साधण्यासाठी आमदार सदा सरवणकर यांनी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। कशा पद्धतीनं मतदारांचा उत्साह दिसतोय? गेली 30 वर्ष या मतदारसंघात मी जात धर्म पंथ पक्ष हे सगळं विसरून काम करतोय। या विधानसभा क्षेत्रातील मतदार आणि ह्या विधानसभा क्षेत्रावर मी आईप्रमाणे प्रेम करतो। 365 दिवस मी सेवा करतोय आणि त्यामुळे मतदारांचा विश्वास आहे की आपल्याला सतत भेटणारा, आपल्या सुखदुःखात सहभागी होणारा असा आमदार हवा आणि त्यामुळे मतदारांवरनंच खूप मोठा प्रेशर आहे की आपल्याला कोणत्याही परिस्थिती निवडणूक लढवावी लागेल आणि ते जिंकावी लागेल। जिंकून आणण्याची जबाबदारी ही मतदार घेत आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं माननीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा धनुष्यबाण हा विधानसभेत जावं हीच इथल्या मतदारांची खऱ्या अर्थाने इच्छा आहे। 30 वर्षापासून तुम्ही सांगितलं इकडचं प्रतिनिधित्व करताय, परंतु यंदाची निवडणूक थोडीशी वेगळी आहे। शिवसेनेतल्या ऐतिहासिक फुटीनंतर तुम्ही पुन्हा एकदा मतदारांना सामोरे जाताय, कशा पद्धतीच्या भावना आहेत? गेल्या 5 वर्षात जवळजवळ खूप नागरी कामं केली। एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात फंड या ठिकाणी आला। त्यामुळे सगळ्या वाडींमधलं, चाळीमधल्या गार्डन्स, चौक ह्या ज्या सगळ्या विकासाच्या गोष्टी आहेत त्या जवळजवळ मोठ्या प्रमाणात पूर्ण झालेल्या आहेत। आज इथले रहिवासी समाधानी आहेत की आपली जी अपेक्षित अशी नागरी सुविधाची कामं आहेत ती पूर्ण झालेली आहेत आणि म्हणून त्यांना एक संधी आशीर्वाद द्यायची आणि ते आम्ही संधी घेऊ अशा प्रकारचं मतदारांचं म्हणणं आहे। मला असं वाटतं मतदारांचा हा सन्मान आपण राखला पाहिजे आणि या निवडणुकीसाठी उभं राहणं। यंदाच्या उमेदवारीसाठी अनेक प्रश्न होते तुमच्यासमोर, मुख्यत्वे मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचं मोठं आव्हान आहे। महेश सावंत सुद्धा आहेत शिवसेनेकडनं, पण अमित ठाकरे आणि तुमच्यात ही लढत पाहिली जाते। अमित ठाकरेंच्याबद्दल कशा होते? अमित ठाकरे हे राजसाहेबांचे चिरंजीव आहे, आम्हाला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे। राजसाहेब मी त्यांच्या शेजारीच राहत होतो। एक शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा आणि तसाच वागणारा, तसाच दिखणारा, तशाच त्यांच्या चालीबोली अशा प्रकारचा नेता म्हणून आम्हाला खूप आदर आहे त्यांच्याबद्दल। मान्य शिवसेना प्रमुखांनी कधीच निवडणूक लढवली नाही। त्यांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या शिवसैनिकांना संधी दिली आणि म्हणून आमचा एक विश्वास आहे की शिवसेना प्रमुखांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणारे राजसाहेब माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कुटुंबातल्या निष्ठावान शिवसैनिकाला निश्चित संधी देतील। या मतदारसंघाला आणि या संघातील मतदारांना आम्ही आईप्रमाणे प्रेम करतो। गेले 365 दिवस त्यांच्या संपर्कात असतो, त्यांच्या लहानसहान सुखदुःखात असतो आणि म्हणून आई मुलांमधलं हे नातं राजसाहेब तोडणार नाहीत। निश्चित मला आशीर्वाद देतील आणि विजयी करण्यासाठी मदत करतील अशा प्रकारचा विश्वास वाटतो। जेव्हा अमित ठाकरेंची उमेदवारी आधीच हे जाहीर झाली होती, तुम्ही फॉर्म भरणार की नाही भरणार अशा अनेक चर्चा होत्या, परंतु तुम्ही फॉर्म भरलात, प्रचाराला सुरुवात केली आहे। एकीकडे महायुतीत तुमचा एक मोठा घटक पक्ष आहे। देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आज ABP माझावर बोलताना स्पष्ट केलं की जर मनसे हे सुद्धा तुमच्या मांडीला मांडी लावून होते। गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींसोबत एकत्र सभाही राज ठाकरे यांनी घेतली होती। जर राज ठाकरे यांचे सुपुत्र उभे राहत आहेत तर एका जागेवर मदत करायला हरकत नव्हती। मुख्यमंत्र्यांचंही तसं मत होतं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। नाही, बरोबर आहे। ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला जातो त्यावेळेला मुख्यमंत्री यांनी स्वतःच्या मुलाला तिसऱ्यांदा खासदार असून सुद्धा त्यांना मंत्री नाही केलं। त्यांनी सर्वसामान्य एका शिवसैनिकाला मंत्री केलं। हा आदर्श बाळासाहेबांचा आहे आणि म्हणून ज्या वेळेला आपण शिंदेसाहेबांचं नाव घेतो त्यावेळेला हे निश्चित आहे की राजसाहेबसुद्धा बाळासाहेबांच्याच विचाराचे आहेत। एका सर्वसामान्य कुटुंबातल्या माझ्यासारख्या शिवसैनिकावरती राजसाहेब अन्याय करणार नाहीत, मला आशीर्वाद देतील अशा प्रकारचा विश्वास आहे, कारण ते बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहेत आणि म्हणूनच मी ही अपेक्षा व्यक्त करतो आहे। महेश सावंत सुद्धा शिवसेनेकडनं, ते आव्हान कसं राहते बघ? मला असं वाटतं ते काही आव्हान नाही, कारण ती फक्त नावं आहेत, कामं काहीच नाही। मतदारसंघात कुठलंही काम आपल्याला दिसणार नाही। लोकांना काम करणारा माणूस हवा असतो आणि जागोजागी आपण जाल त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्या माध्यमातून मिळालेला जो निधी आहे याच्यातनं केलेलं काम दिसेल। त्यामुळे नावापेक्षा काम हे आज मतदारांना अप्रिय वाटतं आणि तो मतदार तसाच विचार करतील असा विश्वास वाटतो। नावापेक्षा केलेल्या कामाला मतदार जास्त प्राधान्य देतील आणि आपल्या आमदारकीची तिसरी टर्म
सलग तिसरी टर्म यंदा इकडनं निवडून येण्यासाठी सदा सर्वांकडे सज्ज आहेत आणि त्यासाठी त्यांनी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. आणि आपण बघू शकतोय की त्यांच्यासोबत मतदारांचा उत्साह सुद्धा त्यांच्या आजच्या या प्रचार रॅलीमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतोय. कॅमेरामन अक्षय सामया राणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.